नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे 1760 प्रोडक्टचं प्रमोशन करत बसणारी आणि छोट्या छोट्या गोष्टींवर पदर खोचून भांडायला येणारी धुनी भांडी संघटनेची अध्यक्ष घरकोंबडी म्हणजेच मनीश्री काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, सर्वप्रथम तर सॉरी, कालच्या पॉडकास्टवर रिप्लाय देणं शक्य नाही झालं, त्यामुळे थोड्याच वेळात मी सगळ्या कॉमेंट्सला रिप्लाय देईन। आणि मला अजून एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटते, ती म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून नेमकं मॅटर काय झालं आहे ते मला माहिती नाही, परंतु कॉमेंट्स डिलीट केल्या गेल्या आहेत। एक ताई आरोप करत सुटल्या आहेत, माझ्यावरती नाही हो मंडळी, पण माझ्या एका क्रिएटर फ्रेंड वरती। हे प्रकरण वाढतच गेलं म्हणून त्या क्रिएटर फ्रेंडने त्या ताईंना सांगून ब्लॉक केलं। असं पण नाही की न सांगता केलं, स्पष्टपणे सांगितलं की पुरे झालं, मी तुमची कॉमेंट ब्लॉक करते। आणि त्या ज्या कॉमेंट्स त्यांनी केल्या होत्या त्याचा स्क्रीनशॉट्स त्यांनी कम्युनिटी पोस्ट वरती पण टाकला होता। तरीही त्या ताईंचं सुरूच होतं, वेगवेगळ्या आयडीज बनवून येत होत्या आणि कॉमेंट्सवर कॉमेंट्स करत होत्या। काल तर त्यांनी हद्दच पार केली, माझ्या पॉडकास्ट खाली येऊन देखील तेच सगळं बोलायला लागल्या आणि त्या क्रिएटरचे संस्कार काढले गेले, तिच्याबद्दल काही वेडवाकडं बोलत बसल्या होत्या। मी काल एका कामामध्ये अडकली होती, त्यामुळे आजचा पॉडकास्ट बघा 1 वाजता नाही अपलोड करू शकली, लेटच झाला आहे मला आजचं पॉडकास्ट अपलोड करायला। तर त्या ताईने वाईट साईड काही कॉमेंट्स केल्या आणि मग स्वतःच डिलीट केल्या होत्या। मला त्या कॉमेंट्स अजूनही माझ्या नोटिफिकेशनमध्ये दिसत आहेत, मी त्याच्यावरती क्लिक करायला ट्राय करते पण मला त्या कॉमेंट्स मिळत नाही आहेत। हे नेमकं काय प्रकरण आहे मला समजतच नाही आहे। मी हवं तर स्क्रीन रेकॉर्ड करून देखील दाखवायला रेडी आहे, पण ह्या ज्या ताई आहेत ना, या नेहमी वांगो बोलू नका, साजेरी गोजिरी बोलू नका, ढेमशी बोलू नका, सगळ्या पॉडकास्टवरती एकदम सपोर्टिव्ह कॉमेंट्स करायच्या। आणि आता अचानक त्यांना काय झालंय देव जाणो, की त्या आम्हालाच धमकी देत आहेत आणि ह्यात माझा तर काहीच संबंध नाही आहे। उगाच विनाकारण माझ्या इथे का कॉमेंट्स करायच्या ना, इतर क्रिएटर्सचं नाव घेऊन। तुमचा जे काही इश्यू असेल तो तुम्ही तिथल्या तिथे सोडवायला हवा ना की इथे तिथे जाऊन त्या व्यक्तीबद्दल काही वाटेल ते बोलत सुटायचं आणि मग स्वतःच डिलीट करून जायचं आणि ॲलिगेशन्स लावायचे, हिने कॉमेंट डिलीट केली, तिने कॉमेंट डिलीट केली। हे अत्यंत चुकीचं आहे। आता ती क्रिएटर माझी फ्रेंड आहे, आमचे मोस्ट ऑफ सबस्क्रायबर्स कॉमन आहेत, प्रत्येक जण कम्युनिटी पोस्ट वाचते असं नाही, पण जे वाचत असतील त्यांच्या मनात उगाच शंका निर्माण होणार ना। आणि जरीही त्या ताईंने त्या स्वतःहून डिलीट नसत्या केल्या ना कॉमेंट्स, तरीही मी केल्या असत्या, कारण मी अनेक वेळा सांगितलं आहे कोणाचाही डायरेक्ट नाव इथे येऊन घेऊ नका। आपल्या कॅरेक्टर्सची नावं तुम्हाला माहिती आहे, त्यांच्याबद्दल आपण बोलू, इतर काही विषय नको किंवा कोणाचं डायरेक्ट नाव नको। या क्रिएटरने माझ्यासोबत असं केलं, त्याने माझ्यासोबत असं केलं, हे सोडवायला मी इथे नाही बसलेली। आपलं रिॲक्शन चॅनल आहे, इथे मी कोणाचा रिव्हेंज घेण्यासाठी नाही बसलेली। ज्याच्यासोबत तुमचं काही बिनसलं आहे ते तिथे सोडून तुम्ही इथे या आणि जे खरं आहे ते खरं सांगते मी। यूट्यूब स्टुडिओमध्ये असंख्य अशा कॉमेंट्स दिसत आहेत ज्या अनरीड आहेत, माझ्याही आहेत 750+ कॉमेंट्स, पण जेव्हा त्याच्यावरती टच करायला जाते मी तर त्या दिसत नाही। कधी कधी तुम्ही कोणत्या तरी थ्रेडवर कमेंट करता आणि ज्याने ती कमेंट केली असते ती डिलीट होते किंवा मग मल्टिपल रिप्लायज येतात, ते सगळे नोटिफिकेशन ज्यांना रिप्लाय केलं आहे ते त्यांना जातात, त्याचे नोटिफिकेशन आम्हाला येत नाही आणि आले तरी ते क्लिक केल्यावर दिसत नाही। प्लीज काही मागचा पुढचा विचार न करता असे ॲलिगेशन नका लावू कोणावरती की कॉमेंट डिलीट केली। न्यूएस्ट करून सर्च करत जा, इथे कोणालाच दुखवण्याचा माझा हेतू नाही आहे, पण जे काही घडलं आहे ना ते खूपच विचित्र वाटलं मला। त्या ताईने दुसऱ्या आयडीनेही मला कॉमेंट केली आहे की थँक्स प्रणू फॉर नॉट स्टँडिंग विथ ट्रूथ। ताई, जर तुम्ही हे माझं पॉडकास्ट ऐकत असाल ना तर मी एकच सांगेन तुम्हाला की मी कालही सत्याच्या बाजूने होती आणि आजही सत्याच्याच बाजूने आहे आणि यापुढे देखील सत्याच्याच बाजूने मी राहीन। तुम्ही हे असं मल्टिपल आयडीज बनवून कृपया कोणत्याच क्रिएटरचं नाव घेऊन कॉमेंट करणं थांबवा आता, कारण तुमच्या कॉमेंट्स नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली दिसत आहेत मला आणि तुम्ही त्यामध्ये जे काही लिहिलंय ना ते अत्यंत चुकीचं आहे। कारण जेव्हा आम्ही पॉडकास्ट करतो तेव्हा तुम्ही सपोर्टिव्ह कॉमेंट्सच केल्या आहेत। इनफॅक्ट कितीतरी पॉइंट्स तुम्ही समोरून आठवण करून दिली आहे। तुमचं नाव आम्हाला माहिती नाही काय आहे ते, तुम्ही कोण आहात ते आम्हाला माहिती नाही।
युजर ID आहे फक्त, पण तुम्हाला वेळोवेळी क्रेडिट देखील दिलं आहे आम्ही. पण आता तुम्हीच असं आम्हाला धमक्या देताय की तुमच्यावरती केस होऊ शकते, तुमच्यावरती ती केस होऊ शकते. हे चुकीचं आहे. तुमचा जो काही गैरसमज झाला आहे ते प्लीज तुम्ही त्या क्रिएटर सोबत बोलून सोडवा, ना की अशा मल्टिपल आयडीज बनवून सगळ्यांना त्रास द्या. माझा तर यात लांबपर्यंत काहीच संबंध नाही आहे, तरी पण तुम्ही विनाकारण मला त्रास दिलात. तुम्ही समजूतदार आहात ताई आणि नक्कीच माझ्या बोलण्याचा विचार कराल अशी आशा बाळगते मी. आणि ह्या विषयाला इथेच एंड करून आजच्या माझ्या टॉपिककडे वळते. सॉरी मंडळी, तुमचा एवढा वेळ घेतला मी, पण कम्युनिटी पोस्ट टाकत बसायला आणि प्रत्येकाला ती गोष्ट एक्सप्लेन करायला खूपच कठीण गेलं असतं, म्हणून पॉडकास्टमध्येच बोलली हे. आणि हे बोलणं आज खरंच खूप गरजेचं होतं. आता अजून वेळ नाही घेत तुमचा आणि डायरेक्ट मुद्द्यावरतीच येते. तसं तर माझ्यासारखंच तुम्हालाही मंडळी या बाईचं तोंड बघण्याची जराही इच्छा नाही आहे, हे मला तुमच्याच कॉमेंट्स वाचून समजलं होतं त्या दिवशी. हिचे ते थोबाडाला POP थोपून प्लस फिल्टर लावलेले व्हिडिओ बघणं म्हणजे डोक्याला तापच आहे. देवाचं नाव घेऊन व्हिडिओची सुरुवात करायची आणि आतमध्ये काहीतरी वेगळंच. कोणाला वाटेल ही बाई देवाचं नाव घेऊन व्हिडिओ सुरू करते, किती चांगली असेल, पण असं काही नाही हा मंडळी. चांगुलपणाची नाटकं करते ही बाई फक्त. काय आहे ना, लहानपणापासून तिचं स्वप्न होतं ना की तिला नटी बनायचंय, पण परिस्थितीमुळे काय ते शक्य झालं नाही. नाटकात तर काम करायला नाही मिळालं, म्हणून अशी ही डेली रुटीन दाखवून नाटकं करते आणि स्वतःलाच त्या नाटकामधली हिरोईन समजते. मागे वांगो आणि ढेमशीचे ते चेनवालं मंगळसूत्र बघून घरकोंबडीची पण इच्छा झाली होती की असं नाजूक मंगळसूत्र घालावं. पण कसं आहे ना, काही गोष्टी ठराविक लोकांना शोभतात. कावळ्याने कितीही मोरपंख लावल्याने कावळ्याचा काही मोर बनत नाही, तसंच आहे. ह्या मनीश्रीने कितीही दुसऱ्यांची नकल करण्याचं ट्राय केल्याने मनीश्रीची वांगो किंवा ढेमशी नाही होणार आहे. ही शेवटपर्यंत सुकलेल्या उसाच्या चिप्पाडासारखीच राहणार आहे. लोकांनी मस्तच झापलं होतं त्या व्हिडिओमध्ये हिला, मग आली लगेच दुसरं मंगळसूत्र घेऊन. नाही म्हणजे मी बोलते, कशाला हे सगळे धंदे करायचे ना. दुसरा नाचला म्हणून आपण नाचायचं आणि स्वतःचं हसू करून घ्यायचं. आता काय तर बाबा, लोकांना खूप असा चुना लावून बकवास प्रोडक्टचं प्रमोशन करून पहिली बेटी धनाची पेटी मनीश्री गेली आहे ट्रिपला. काय त्या ट्रिपचं कौतुक रे देवा. कामानिमित्त इथे आम्ही महिन्यातून 2-2 वेळा तरी असंच ट्रॅव्हल करत असतो, विविध जागा फिरतो, पण कधी असे व्हिडिओ बनवून स्वतःचं पर्सनल लाईफ विकलं नाही आहे पैशांसाठी. काय तर म्हणे सेल्फ केअर करण्याची गरज आहे मला. गेले काही दिवस अत्यंत धावपळीचे गेले आहेत. ही धुनी भांडी संघटनेची अध्यक्ष नुसतं रोज येऊन हे केलं ते केलं दाखवत बसते. घरात काम करायला तर ती हेल्पर आहेच. हिच्यावर जास्त असा काही लोड नाही आहे. बाकीचं उरकायला प्राचीन काका आहेतच, पण आवश्य आणते की बाई किती काम करते मी. हा आता वय झालंय ना काकूंचं, वय लपवण्यासाठी म्हणून सेल्फ केअर करणं गरजेचं आहे. बरोबर काकू, करा सेल्फ केअर करा. अहो पण सेल्फ केअर करताना जरा इतरांचाही विचार करा म्हणजे झालं. त्या ढिगारोचं प्रमोशन करायला म्हणून अतिहुशार काकूंनी स्वतःच्या डाएटचा त्याग केला आणि त्यामध्ये मॅगी बनवून खाल्ली. ह्यांची तत्व पण ना ह्यांच्यासारखीच आहे, एकदम डळमळीत, काहीच ठाम नसलेली. ह्या कशा मागे मी आता इथे येऊन कॉमेंट करणार नाही असं बोलून जायच्या आणि लगेचच 5 मिनिटांमध्ये हजर व्हायच्या. उगाचच यांचं नाव वासकाडी नाही ठेवलंय मी. जशा या मनीश्री काकू तशीच यांची तत्व, एका गोष्टीवरती कधीच टिकून नाही राहत. आता गेल्या वेळी काकू जसं महिनाभराची काकांची सोय करून गेल्या होत्या ना, तसंच यावेळी देखील सोय करून गेल्या आहेत. अहो खाण्यापिण्याची हो मंडळी, काहीतरी वेगळा विचार नका करू तुम्ही. तसं तर काकूंनी ती जी स्माईल दिली होती त्यावरून गैरसमज होऊ शकतो, पण काय आहे ना, काकूंचं कसं आहे, मी नाही त्यातली कडीला वातली. त्यांचे खाण्याचे आणि पिण्याचे दोन्ही दात वेगळेच आहेत. नागपूजा बेबी सारखा ह्या मनीश्रीचा पण मार्गशीर्षचा उपवास असतो, पण आता ही उंडगायला चालली आहे ना, तर मग कारण काय देते, मनोभावे उपवास केला तर देवीकडे पोचतो, पूजा नाही केली तरी देवी समजून घेईल. वा मस्त ना. हो एकदम मस्त कारण दिलं काकूंनी. म्हणजे आता मंडळी देवाने यांच्या सोयीनुसार ऍडजस्ट करायचं. हिला कोणी मेल केला होता त्याचा काय तो मोठेपणा सांगत बसली होती. अगं बाई, लोकांच्या बोलण्याचा एवढा त्रास होतोय तुला, तर मग कशाला ना स्वतःच्या पर्सनल आयुष्याचा बाजार मांडायचा YouTube वरती. एवढा जर तुला त्रास होतोय तर तुझ्या पुरतेच ते व्हिडिओ टाक ना आणि तूच बघत बस घरात बसून. दुनियेला कशाला दाखवतेस की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडलं आणि काय नाही ते. आणि अगं बाई, देवाला तरी घाबर ग.
किती म्हणजे किती खोटं वागशील अजून तू. तुझं ऑडियन्स एकदम साधा भोळं आहे. कशाला ना त्यांना फसवण्याची कामं करतेस. कुठे फेडशील ग बाई ही सगळी पापं. तूच बोलतेस ना की कर्म चांगले करा, ते फिरून फिरून येतात आपल्याकडे. मग तू जे काही करतेस ना त्याचं काय ग म्हणे. ट्रिपला जाताना काकू उंदीर मामा आणि चिचुंद्री मामेचा जय जयकार करत होत्या. स्वतःचा कौतुक करणं काय या काकू थांबवणार नाही कधी. बसमध्ये जेव्हा पण गेम खेळले गेले त्यावेळी काकूंच्याच साईडने निकाल लागत होता. काकूंची पोच एकदम वरपर्यंत आहे हो मंडळी. मनीश्री काकू गेल्या होत्या पपेट शो बघायला. अहो मनीश्री काकू, मी काय बोलते, तो खेळ बघायला जायची काय गरज होती. हा खेळ तर तुम्ही रोजच काकांसोबत करता ना. कटपुतलीच तर बनवून ठेवलंय तुम्ही काकांना. सगळे दोर तर तुमच्या हातातच आहेत. तुम्ही जसा हात वर करणार तसे ते नाचायला लागणार तुमच्या इशाऱ्यांवरती. मंडळी, आता लवकरच मनीश्री काकूंना पण आदिवासी हेअर ऑइलची गरज पडणार आहे. कारण वांगोसारखं काकूंनाही टक्कल पडते. आता कसले कसले हिमट्या एवढे लाडू बनवून काकू खातायत. एवढे पौष्टिक लाडू खाऊन पण काकूंच्या डोळ्याखाली पफिनेस आला आहे. त्याची कारणं पण सांगतात काय तर आपला डाएट वगैरे व्यवस्थित नसतो म्हणून असं झालं आहे. अगं बाई, प्रमोशन करायचंय तर सरळ सरळ कर ना. खोटं बोलून असे फसवेगिरी कशाला करतेस. एवढे पौष्टिक लाडू तर बनवून चघळतेस ना, मग अजून काय खाल्ल्याने तुझे नवीन नवीन शरीरातल्या तक्रारी बंद होणार आहेत ग. आधीच ते नको ते डाएट आणि काय काय नको ते करून बसली आहेस. बघ जरा आरशात स्वतःकडे, कशी होतीस तू आणि आता काय करून घेतलंय स्वतःचं. काय नाही ग, तू कितीही काही खा किंवा कितीही महागातले प्रोडक्ट्स थोबाडायला लाव, पण शेवटी मन जोपर्यंत तुझं स्वच्छ होत नाही ना, विचार चांगले ठेवत नाहीस ना तू इतरांसाठी, तोपर्यंत अशीच सुकलेल्या उसाच्या चिप्पाड्यासारखं राहणार आहेस. ते कर्म इतरांना बोलायचीस ना, तेच आता तुझ्याकडे फिरून फिरून आलेत ग बाई, अजून काही नाही. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.